नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्यासोबत ज्यांनी काम केलं, विद्यार्थी ते प्राचार्य अशी ज्यांची वाटचाल आहे, साने गुरुजींच्या आदर्शवादी विचारांचा ज्यांच्यावर प्रभाव आहे, अतिशय कष्ट केल्यामुळे ज्यांच्या तळहातावर आजही गट्टे आहेत, असे ज्ञान आणि समसंस्कृतीचे उपासक, शिक्षणशास्त्र व श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत मोरे सर आज आपल्या समवेत आहेत. राज्यस्तरीय महाविद्यालयीन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मोरे सरांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य व पदाधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे. खानदेशातून बार्शीत आलेल्या मोरे सरांचं या भूमीशी अतिशय घट्ट नातं जुळलेलं आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सार्वजनिक जीवनात जाहीर नागरिक सत्कार घडवून आणलेला होता. अशा या विद्यार्थीप्रिय मोरे सरांसोबत आज आपण कर्मवीर मामांच्या आठवणी जागवणार आहोत. नमस्कार सर, तुमच्या दोघांचंही बार्शी टुडे युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तिळगुळाचं म्हणजे संक्रांतीचा सण आहे. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला दोघही. आणि छान काकू एक उखाडा घ्या, उखाड्याने आपण मुलाखतीला सुरुवात करू. महादेवाच्या पिंडीवर बेल माती वाकून चंद्रकांतांचं नाव घेते, सर्वांचा मान राखू. मस्त. आणि सर, खानदेशी भाषेतूनच आपली वाटचाल करूयात. खानदेशी भाषेतूनच एकदा काहीतरी असं विचारा. मी सगळं तुमनं मनापासून स्वागत करतो. तुम्ही इथं उन्हात आणि मला मान देण्याचा प्रयत्न करा, यानं मला फार आनंद आहे. तुमनं स्वागत करणं हे म्हणून आद्य कर्तव्य आहे. एक खानदेशना माणूस म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आमना खानदेशनं तुम्ही एवढं नाव घेतस, त्यांना मला अभिमान वाटत. किती वर्ष झाली सर खानदेशातून बार्शीत आला? मला 60 वर्ष झाली. बापरे. कर्मवीर मामांची आणि तुमची पहिली भेट केव्हा झाली? मी एमएड पुण्याला केलं आणि एमएडला मी विद्यापीठात मेरिटला आलो. इथं मला शिकवायला चंद्रकुमार डांगे होते, प्राचार्य चंद्रकुमार डांगे. ते इथं प्राचार्य म्हणून आले आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी इथे यावं. जाहिरात आल्यावर, पुण्यात एका सकाळला जाहिरात आल्यावर मी अर्ज केला आणि अर्ज केल्यावर तारच करून मला इथं बोलवण्यात आलं. आणि इथं बोलवण्यात आलं, खरं म्हणजे मी खानदेशातलं बार्शी गावही मला माहित नव्हतं. त्यावेळेला पुणे तुळजापूर गाडी होती, फार जुनी गाडी होती बरं का. तर त्या गाडीवर मी बार्शीला उतरलो आणि उतरून मग मामांच्या संस्थेत आलो. आणि त्यावेळेला मला ते बार्शी गाव माहीत झालं. तोपर्यंत मला बार्शी गावही माहीत नव्हतं आणि मामांविषयी किंवा संस्थेविषयी काहीही माहिती नव्हती. इंटरव्ह्यू द्यायला आलो आणि तरुण वयात लेक्चरशिप मिळते म्हणून मी खरं आलो इथं. आणि आल्यानंतर मला मामांच्या पुढे उभं करण्यात आलं बरं का. प्राध्यापक व्हायचं म्हणून मी टाय, फेल्ट हॅट वगैरे असे घालून मोठ्या तयारीने आलो होतो. मामा त्यावेळेला आपल्या खोलीमध्ये बोर्डिंगची आमटी भाकरी खात होते खाली बसून चटईवर. आणि शितोळे प्राचार्य, माझे प्राचार्य शितोळे हे माझ्या बरोबर होते. तर त्यांना मामांनी सांगितलं बस म्हणून, पण मी फेल्ट हातात धरून तसंच उभा होतो. मला बस म्हणालीच नाही. मला खरं राग आला, कारण त्यांना बस म्हणाली. शेजारी खुर्ची रिकामी असताना मला बसू दिलं नाही त्याने. पण मला शितोळे सरांनी काय सांगितलं होतं की मामा कडक स्वभावाचे आहेत, एकदम काय रिॲक्ट होऊ नका तुम्ही बरं काय. तर मग मी शांत बसलो. मग मामाने शितोळे सरांनी विचारलं, हा कुठून आला? म्हणाल पुण्याहून, पण हा खानदेशचा राहणारा. मामांचं खानदेशवर फार प्रेम होतं, खानदेशी माणसं आवडायची. संस्थेमध्ये जवळजवळ 10-12 आम्ही खानदेशी लागलो होतो सुरुवातीच्या काळात. तर मामांनी मला खालून वर पाहिलं आणि एक वाक्य उच्चारलं त्याने की हे बेनं इथं टिकणार नाही. बरं, बेनेचा अर्थ मला कळत होता, कारण मी शेतकरी कुटुंबातच असल्यामुळं मला राग आला खूप, पण तरी मी मनात गेलो तो. आणि मग चर्चा चालू असताना त्यांनी विचारलं की अरे तू इतकं शिकलं, मग घरचं तालिबान असतील की? म्हटलं नाही, माझे वडील तर लहानपणी 4 वर्षाचं असतानाच वाढलं, मला वडील पण आठवत नाही. मग कोणी शिकवलं तुला इतकं? तर म्हटलं आई मोलमजुरी करायची आणि शिक्षक
आणि इतर लोकांनी मला मदत केली म्हणून शिकलो मी. बापरे. आणि मग तेवढं झालं आणि काय योगायोगानं बघा नकळत माझे हात त्यांच्या पुढे गेले. हा, हा. आणि मी सांगितलं मामांना की मामा मी सुद्धा काम करून शिकलोय. आणि मामाला माहित होतं की काम करणाऱ्या माणसाच्या हातावर घट्टे असतात, त्यावेळेला घट्टे होते. हा, हा. तर ते घट्टे त्यांनी पाहिले आणि मग मला म्हणाले आता तू बस. हा, बरोबर. म्हणजे माझ्या क्वालिफिकेशन तर काहीच विचारलं नाही त्यांनी. हा. मी थ्रूआउट मेरिट होतो तरी काही विचारलं नाही. माझ्या हाताचे घट्टे बघितल्यावर त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितलं किती छान. आणि खुर्चीवर बसायला लावलं आणि चितळी सरांनी सांगितलं अरे हार टिकेल ना आपल्याकडे. मामा म्हणाले काही हरकत नाही, म्हणजे तू राहतील ना इथं का पळून जाशील. म्हटलं नाही मामा नोकरी मिळाली, मला कुठेतरी काम करायचं आहे. हा, आणि मी साने गुरुजींचं नाव सांगितलं. हा. मी राष्ट्रीय शाळेत शिकलोय, अमळनेरचा आहे आणि साने गुरुजींच्या विचारसरणीने मी तयार झालोय आतापर्यंत, तर मला तुमच्याकडे काम करायला आवडेल. आणि मग त्यांनी मामांनी चितळे सरांना सांगितलं की याला ऑर्डर देऊन टाका अरे वा. आणि माझी नोकरी सुरू झाली. मामा काय म्हणायचे तुम्हाला? मला सर वगैरे असं काहीच म्हणायचे नाही. हा. ते त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये मोऱ्या म्हणायचे. अरे बापरे. मोऱ्या हे इकडे असं म्हणायचे आणि बसवायचे. आणि काय झालं की आमचं त्यावेळेला बीएड कॉलेजवर संस्थेची मोठी मदार होती हो. आणि चितळे सरांना वारंवार बोलवलं जायचं आणि संस्थेचे विविध कार्यक्रम आयोजित करायचे. त्या कार्यक्रमामध्ये चितळे सरांबरोबर मी पण जायचो हा. आणि त्यामुळे मग चितळे सर बाजूला व्हायचे आणि मग पुढं मामा मलाच काम सांगायला लागले. हा. मला एक प्रसंग चांगला आठवतो की सोनोपंत दांडेकर संस्थेला भेट द्यायला येणार होते हम्म. आणि त्याची निमंत्रण पत्रिका काढायची होती. तर मामांनी ते काम मला सांगितलं. बरं. ही 1966 सालची गोष्ट आहे. हम्म. तर निमंत्रण पत्रिका काढायला सांगितली. माझं इंटरमिजिएट ड्रॉइंग झालेलं असल्यामुळं मी जरा डेकोरेटिव्ह निमंत्रण पत्रिका काढली. हा. त्यावेळेला छपाई वगैरे तितकं काम नव्हतं, तर ती काढली, एक पान वापरलं आणि झिरॉक्स करून त्या निमंत्रण पत्रिका वाटायचं ठरलं. मामांकडे ती पत्रिका गेली बरं का, आणि त्यांनी लगेच मला बोलवणं पाठवल्यावर मामाकडे जायचं म्हणजे पूर्वतयारीने जावं लागायचं. 2 शिव्याच खावं लागायचे त्यांच्या. त्या शिव्या म्हणजे ओव्या असायचे. तर तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं, म्हणाले अरे तू मोठ्या धनवानाचा मुलगा असला करायचं काय आम्हाला. म्हणाले संस्था किती काटकसरी चालते माहिती का. नगरपालिकेतले पाटकोरे असणारे कागद आम्ही आणतो ते इथं वापरतो आणि तू आपला पूर्ण कागद त्यासाठी वापरला. त्याच्याऐवजी त्या एकच मजकूर 2दा लिहिलं असतं तर 50 कागदामध्ये झालं असतं. ते तू 100 कागद वाया घालवले. इतकं काटकसरी स्वभाव मामांचा होता. आणि तिथून मला जे धडे मिळत गेले अनेक ठिकाणी, उदाहरणार्थ विटा व्हायचं काम, तर मामाला असं वाटत की हे हात लावतो का नाही कोणीच ठाऊक, पुण्यातनं आलेलं आहे. पण मी मामासमोर असताना मला कामाची सवयच होती. तर मी मामांच्या समोर विटा व्हायला लागल्यानंतर त्यांना ते बघून फार आनंद व्हायचा. किंवा चुन्याची घाणी चालायची तर बैल हाकताना मजा यायची वगैरे. तर मग तिथेही आम्ही उभं राहायचो आणि बघता मामा दाखवायचो म्हणून नाही, पण आम्ही आमचं काम करत बसलो म्हणजे मामा बघायचे आणि त्यांना आनंद वाटायचा. आणि त्यामुळे त्या मामांना असं वाटायला लागले की हा आपल्याच बसणारा मुलगा आहे. तिथून त्यांचं मग आणि पुन्हा एक आणखी महत्वाचं म्हणजे मामांना चारित्र्यावर फार भर होता. मला एक प्रसंग आठवतो. 1972ला आमच्याकडे बीपीएल सुरू झालं आणि बीपीएल सुरू झाल्यावर एक भोसले नावाचा कोल्हापूरचा प्राध्यापक घेतला होता आणि त्याच्या बाबतीत काही मुलींनी तक्रार केल्या. तक्रार केल्यानंतर मामाने खरं खोटं केलं, शहानिशा केली आणि त्या प्राध्यापकाला सांगितलं, बोलून घेतलं ऑफिसमध्ये, झाडलं चांगलं आणि त्याला सांगितलं उद्या तू बारशीत दिसता कामा नये आणि त्याला पेटी घेऊन कोल्हापूरला परत जावं लागलं. इतकं कडक होतं. आणि म्हणून ते चारित्र्य इथं सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्व करायचे ते आणि त्याच्यातून पुढे जायचे. आणि पुन्हा एक होतं महत्वाचं, ते आम्ही शिकवतो कसं हे ते मुलांना विचारायचे. मुलं एकत्र, बोर्डिंगची मुलं वगैरे एकत्र आली की मुलांना बोलून घ्यायचे. काही बीएडची मुलं त्यावेळेला काही बोर्डिंगला सुद्धा असायची. तर त्यांना विचारायचं, अरे तो मास्तर जे पुण्यात आले तू कसं शिकवतो रे, बरं का. आणि त्यांनी जर सांगितलं की सर आम्हाला समजतं, चांगलं शिकवतात की असं, म्हणजे जरी त्यांचं शिक्षणातलं फार कुठली डिग्री नव्हती त्यांना, तरी शिक्षणाबाबत आपला शिक्षक चांगला तयार झालेलाच पाहिजे
शिकवणारं पाहिजे असं त्यांना वाटायचं. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही घडावेत. हो, अशी त्यांची अपेक्षा होती. आणि म्हणून आम्ही सुद्धा घडत गेलो ना. आम्हाला जरी बीएडचं एमएडचं ट्रेनिंग असलं तरी मामांच्या तालमीत खरा शिक्षक जनतेसाठी कसा असावा, मुलांसाठी कसा असावा याचे धडे आम्हाला इथेच मिळाले. आई होत्या तुमच्या? आमच्या आई होत्या. आमच्या आई 1904 साली गेल्या. 2004 साली. 2004 साली. आणि आई मामा आमच्याकडे यायचे अधूनमधून. तर आले की ते आईला म्हातारी म्हणायचे आणि म्हातारी म्हणायची, अरे म्हातारी कसं चाललंय काय वगैरे. मग त्यांच्या आई आयरानी बोलायची, मामा मराठीत बोलायची आणि त्यांची ती मजा वाटायची. मला एक प्रसंग आठवतो की 1978 आमचं घर बांधून झालं आणि बांधून झाल्यानंतर मामाकडे आम्ही निमंत्रण द्यायला गेलो. निमंत्रण द्यायला गेल्यानंतर मामा व्हीलचेअरवर होते त्यावेळेला. तर मला गेलं, मी त्यांना ते मामा नमस्कार करू देत नव्हते बरं का, पाया पडणं ते त्यांना अतिशय राग यायचा. तर आम्हाला माहित असल्यामुळे आम्ही काही पाय वगैरे पडलो नाही आणि त्यांना पत्रिका दिली. पत्रिका दिल्यानंतर म्हटलं वास्तुशांती असं तुम्ही नाईकवाडी प्लॉट नजीर मास्तरला मला प्लॉट द्यायला सांगितलं, बांधकाम केलं. म्हटलं आता या तुम्ही. तर म्हणाले अरे मी मधुमेह झाल्यामुळे मी काही खात नाही, तुम्ही गोड केलेलं असणार. म्हटलं गोडच आहे. मग खाल्लं नाही तरी या की. नाही म्हणे मला नाही. म्हटलं निदान तुमचे मग आशीर्वाद तरी आमच्या पाठीशी असू द्या. तर मामांनी काय म्हणावं, ते म्हणाले अरे मी माणूस आहे, मी काय आशीर्वाद देणं, वरच्याच्या आशीर्वाद माग की म्हणाले. असं झालं बरं का. आणि आम्हाला वाटलं नक्की मामा येत नाही आता. आणि बरोबर 12 वाजता गाडी लागली इथं बरं का. एक बाकीच्या इमारती नव्हत्या, गाडी आणली, त्यात व्हीलचेअरवर मामा बसले आणि आमच्या मधल्या खोलीत आले बरं का. मधल्या खोलीत आली, म्हातारी तिथे बसली होती. म्हातारीशी गप्पा मारल्या आणि एक गंमत तुम्हाला सांगतो. म्हणजे मामा किती बारकाईने बघत होते. त्यांनी समोर पाहिलं तर होम वगैरे केलेला होता आणि मी माझ्या भाषणातून अंधश्रद्धेचा प्रचार करतोय. मला म्हणाले अंधश्रद्धेचा प्रचार करतो बेटा आणि इथं असं काम करतो का म्हणा. आणि मला खूप त्यावेळेला बोलले ते. म्हटलं मामा मी माझी तयारी नव्हती, पण आई माझी जी आहे तिच्यावर ते माझं दैवत असल्यामुळे आईच्या आग्रहाखातर केलं म्हटलं. मग ते मामा काय म्हणाले माहितीये की आता तुझ्या मुलाला वाशीला पाठवून देतो. इथंच बोलले. मग काहीच कल्पना नाही बरं का मला कशासाठी सांगितलं काय. तर वाशीला प्रिन्सिपलची जागा होती आणि मला 1978 साली म्हणजे घर बांधलं आणि घर बांधून 8 दिवसही राहिलो नाही की माझी बदली झाली आणि मग मी बॅग घेऊन वाशीला गेलो. 11 वर्ष वाशीला होतो. 11 वर्ष. सगळ्यात मोठा मुलगा 5वीला होता. मुलं जेव्हा मोठी झाली, कॉलेज आली, तेव्हा मी परत आलो इकडे. तुम्हालाही मामांचा सहवास लागला, काय वाटलं? यायचे ना ते नेहमी. हो का? कडक शिस्तीचे होते असं? जबरदस्त. हो मग जबरदस्त. बापरे. पण आमच्यात यायचे बरं का. हो आमच्यात यायचे. मामींना तुम्ही पाहिलं असेल? मामींनाही तिने पण बघितलं. मामींचं कसं आहे मला आश्चर्य काय वाटायचं बरं का. नाही मी मामीला बघितलंय मी. म्हणजे उलट त्यांच्याशी आमचा फार जवळचे संबंध. काय झालं, मला आश्चर्य याचं वाटायचं की हा माणूस एवढं मोठं काम करतोय आणि पत्नीपासून अलग राहतोय, पत्नीला तिथं चारायला ठेवतोय, काय कारण आहे याचं. आणि मग काही दिवसांनी मला माहित झालं की मामींना ते सीख म्हणत होते आणि मामी म्हणायची मी शिकत नाही. म्हणजे त्यांच्या डोळ्यापुढे महात्मा फुले होते आणि महात्मा फुले जसं सावित्रीला शिकवलं तसं आपण लक्ष्मीला शिकवावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि ती मामीने काही पूर्ण केली नाही. मग त्यांना राग आला की ही काय आपल्या कामाला साथ देणारी बाई नाही. मग त्यांनी माहेरी चाऱ्याला ठेवलं आपल्या गावी आणि त्या ठिकाणी तिच्या राहण्या खाण्याची सर्व व्यवस्था केली. आणि एक मामीला आपण का मानायचं, तर मामीने मामांच्या कामामध्ये कुठेही अर्थ आणला नाही, विरोध केला नाही कधीच नाही. आपल्या सुखा समाधानाने मामा ठेवतील तसे राहायचे. त्या दोघांची भेटाभेट सुद्धा नव्हती कधी. मामी कधी इथे येऊ शकत नव्हते, मामा चालायला जात नव्हते, बटेने शेत दिले होते, त्याचे काही उत्पन्न येईल ते उत्पन्न संस्थेच्या कार्याला लावायचे. बोर्डिंगचं जेवण घेताना मामा दर महिन्याला आपल्या जेवणाची पावती करायची, दर महिन्याला. अजून पावते आहेत. बोर्डिंगचं जेवलात तुम्ही? आम्ही बरेच वेळ ना आम्हाला पंचपक्वान्नासारखं जेवण असायचं, आमटी आणि भाकरी.
फार जबरदस्त त्या काळातलं. हा जवळजवळ 40-50 घागरीचं तर आमची व्हायची इतकी मोठे, आणि बाकरी करणाऱ्या 5-10 बाया असायच्या. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं बरं का निजाताई, की त्या बाया ज्या होत्या त्या सगळ्या नवरा न सांभाळणाऱ्या विधवा बाया, अशा बाया मामा त्यांना बोलून घ्यायचे आणि त्यांना स्वयंपाकीचं काम द्यायचं, आणि त्याच्या मुलींना फुकट शिक्षण आणि जेवण. अशी मुलं तिथं त्या बाया होत्या तर त्या बायाची मुलं कोणी कलेक्टर झालं, प्राध्यापक झाले, अशी मुलं तयार झाली. पुढं काय झालं की बराच काळ गेल्यानंतर मामींना असं वाटायला लागले की मामानं बघावं, कारण मामा आजारी असायचे शेवटच्या काळात त्यांच्या. तर मामींना मग काय करायचं, कसं बघता येईल. मग आम्ही कार्यकर्ते जे होतो आम्ही एक युक्ती केली. त्यांना काय सांगितलं, मामानं सांगितलं की मामी खूप आजारी आहेत आणि त्यांना हॉस्पिटलची फार गरज आहे औषध पाण्याची, तर तुम्ही त्यांना आणू द्या. तर आमच्या कार्यकर्त्यांचं त्यांनी ऐकलं, आणि मामा राहत होते ना, ते पूर्वी पोस्ट ऑफिस वगैरे होतं बघा, तिथं वर मामा खाली राहायचे, आणि शेजारी एक रूम होती ती पण पाडली आता, तर तिथं मामींना ठेवलं, म्हणजे खिडकीतून मामांना बघता यावं असं. पण समोर गेले ते एखाद्या वेळेला मामा अंगावर येतील म्हणून दुरून बघायचं, असं चाललं होतं. मग मामा व्हीलचेअरवरनं फिरायला नेलं त्यांना की मामी खिडकीतून पाहत राहायच्या त्यांना. आणि मग मामा खूप आजारी पडले, आणि मग मामांना बघायची त्यांची तीव्र इच्छा झाली. मग आम्ही काय केलं, काय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मामीने सांगितलं तुम्ही स्वयंपाकीन बाईचा वेश घ्या आणि त्यांच्याबरोबर जा. आणि मग गेल्या त्या, आम्ही बाहेर थांबलो. मामीला वाईट वाटलं, रडायला लागलं, पण आम्ही म्हटलं ठीक आहे, तुम्ही डोळे भरून बघितलं ना, तुमची इच्छा पूर्ण झाली बस झालं म्हटलं चला. आणि हो, आणि ते खरंच ती बाई मानली पाहिजे म्हणून तिचं पुतळा बसवलं ना. आता ते योग घ्यायचं त्यांचं काम, म्हणजे तुम्हाला असं कागदपत्री किंवा कुठं का दाखवता यायचं नाही, पण त्यांनी मामाला मुकत साथ दिली. आणखी एक प्रसंग असा बरं का, मामा हे झाले उद्विग्न झाले. त्यांना काय झालं, ते इथं नोकरी करत असताना एक मुलगा त्यांच्याकडे आला, माझी जेवणाची सोय नाही मामा, जेवणाची करा काय ते सोय, मला शिकायची इच्छा आहे. मामाला शिकायला मिळालं नव्हतं, उच्च शिक्षणाची इच्छा होती, शिकू शकले नाही ते. मग आपण या मुलाला तरी शिकवावं, पण असे 1 नव्हे 2 नव्हे किती पोरांना पोहोचणार आपण. आणि त्यातून बोर्डिंगची कल्पना त्यांच्या मनामध्ये आली. तत्पूर्वी 7 लोकांची मिळत नाहीये, बायकोची साथ नाही, उद्वेगले ते. आणि त्यांनी काय केलं, कुळवारी रस्ता जो आहे ना एसटी स्टँडकडे जायचा, त्यावेळेला तिकडे सगळी शेती वगैरे होती, घरं वगैरे काही नव्हती. तर मामा रागात गेले अंधारात, आणि अंधारात गेल्यावर त्यांना असं वाटलं की आपण काहीच काम करू शकत नाही, म्हणजे शिक्षण मुलांचं पूर्ण करावं असं वाटतंय, ते करता येईना आपल्याला, बायकोची आपल्याला साथ नाही, ती शिकत नाही, आणि मग करायचं काय, जीवन जगून तरी आपली इच्छाच नाही. आणि म्हणून मामा जात असताना एक मोठा साप आला बघायला सुलकी हायस्कूलच्या जवळती. मामांना असं वाटलं की आता ह्या जीवनात अर्थ नाही, ते त्या सापाच्या मागे धावत गेले. धावत गेल्यानंतर साप बिळात गेला तिथं, म्हणजे आता छत्रपती कॉलनी होती त्या भागात बारूळ होती, तर त्या बिळात गेला. मामाने बिळात हात घातला, पण मामाला सापाने डोस केला नाही, कारण देवाला त्यांच्याकडनं कार्य करून येत होतं ना. आणि मग मामा म्हणाले की अरे ज्या ती मला साप चावला नाही, त्यावरती मला काहीतरी देवाने माझ्याकडून काहीतरी काम करायचं, शिक्षणाचं काम करायचं. आणि मग 1934 साली आपलं बोर्डिंग सुरू झालं. एक हा किस्सा मी मामाच्या तोंडूनच ऐकलाय बरं, हे काल्पनिक नाही, हे त्यांनी सांगितलेली कथा. तर अशा स्वरूपात 1934 साली बोर्डिंग सुरू झाली. आणि मी अमरावतीच्या राष्ट्रीय शाळेत शिकल्यामुळं समाजसेवेचे धडे होते आम्हाला, जातीपाती विलयत असं आमची भूमिका झालेली होती. आणि म्हणून मग मामांचं कार्य आणि हे सारखंच वाटायला लागलं. एखाद्या वर्षानंतर गावाकडे जावं असं वाटत होतं. आमचे खानदेशी लोक 1-2 वर्ष काम करायचे आणि परत गावाकडे जायचे. तर माझ्या डोक्यात तेच होतं की आपण गावाकडे, ही पण खानदेशीच, सगळं कुटुंब आमचं खानदेशी तिकडे. तर मग म्हटलं तिकडे जावं. पण मामांचं कार्य पाहिल्यानंतर मी इतकं भारावलं गेलो ना की असं वातावरण मला कुठेच मिळणार नाही, मग आता आपण इथंच झोकून द्यायचं असं म्हणून मग परगावी इतर ठिकाणी जाण्याचा विचार सोडून दिला आणि प्रॉपर बार्शीतच राहिलो. आणि मग मामा सांगतील ती काम संस्थेची करत बसलो. आणि 1978 साली मामांनी स्वतः मला
कसं असतं बरं काय की त्यांनी मामानी जर बोलवलेलं असलं तर आम्ही काय करायचो, आधी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या शिपायांना विचारायचो, अरे मामांनी कशासाठी बोलवलंय, तर नाहीतर मामाच्या शिवाय किंवा काठी घ्यावी लागायची. तर मग थोडीच बॅकग्राऊंड, ते म्हणाले मामा म्हणतात काहीतरी अर्ध लिहून द्या. मला रसकच बसला, कशाचा अर्ध लिहून द्या, नोकरी सोडून द्या म्हणतात की काय म्हटलं. मग भीत मामाच्याकडे गेलो, मला म्हणाले एक अर्ज लिहून दे. म्हटलं मामा कशाचा, संस्थेचं सभासद करा म्हणून अर्ज लिहून द्यायचं. बरं का, आम्ही मागायला काय म्हणाले काहीच इच्छा नाही, माहिती पण नव्हतं ना काय. तर मग तिथं 2 वेळीचं लिहिलं मला संस्थेचे सभासद करण्यात यावं, आणि मामाने सांगितलं तिथं 12 रुपये भर फी म्हणून. 12 रुपये पैसे भरले, तो अर्ज दिला, आणि 1978 मामांनी मला सभासद केलं. म्हणजे कुठं कोणी शिफारस करणं वगैरे भानगड नव्हती. मामांना जी माणसं आवडायची जातीपाती पलीकडे, माझी काही जात माहित नव्हती का मामांना, माहित नव्हती. इंटरव्ह्यूच्या वेळेला सगळंच असतं ना, कल्लम असतं की आम्ही सुतार समाजाचे आहोत, म्हणजे मामांना माहित होतं, पण कधी मामाने त्याचा उल्लेख केला नाही. आणि थोडंसं मला आडनावाचा ॲडव्हान्टेज काय मिळालं, मी मोरे असल्यामुळे इथे सगळे मोरे मराठी आहेत, त्यामुळे मला सगळे मराठीच समजायचे. जो मला विचारत नाही तो पण आपण जात सांगायची कशाला कुणाला. असं ते संस्थेमध्ये रंगीत गेलो. 11 वर्ष भाषा काढले, आणि पुन्हा मग सेक्रेटरी सर रिटायर झाल्यावर पुन्हा मला मग BEd कॉलेज आणलं. वाशीला मी सायन्स सुरू केलं बरं का, विशेष म्हणजे सायन्स सुरू केलं, इमारत उभी केली. इथून मग बार्शीला आलो. BEd कॉलेजमध्ये सुद्धा नवीन इमारत झाली ना, त्याच्यातले काही वर्ग माझ्या काळातच सुरू झाले, तर BEd झाले. आणि शेवटी 3 वर्ष शिवाजी कॉलेजला संधी मला मिळाली, त्यामध्ये लेडीज हॉस्टेल बांधलं गेलं माझ्या काळातलं. तर असं जे करता येईल तेवढी कामं करत गेलं. तुम्ही मगाशी जसं सांगितलं की शिक्षक घडवण्याचं, विद्यार्थी घडवण्याचं काम मामा करायचे, काय साधारण त्यांना उपदेश द्यायचे किंवा सूचना सांगायचे किंवा काठी मारून अगदी घडवून घ्यायचे असं? बरं का, आणखी मला जे महत्वाचं वाटलं विद्यार्थी घडवणं किंवा शिक्षक घडवणं, याच्यामध्ये मामा प्रामुख्यानं त्याला जवळ बोलून आता आमचे त्यावेळेला कोंबड्या पण पाळल्या जायच्यात बरं का, अंडी विकले जायचे. पुन्हा गायी होत्या, गायीचे दूध ते संस्थेमार्फत विकले जायचे. तर त्या अशा कामामध्ये ते प्राध्यापकांना बोलवायचे, प्राध्यापक शिक्षक असो, तुला काय काम आवडतं यातलं कर. आणि म्हणजे अध्यापनाचं चांगलं काम करत, जर चांगलं काम केलं तर काठीच बसायची बरं का. आणि नंबर 2, जर याच्यातलं काम आवडत असेल तर ते काम सुद्धा कर आणि संस्थेला मदत कर. म्हणजे शिक्षक हा नुसता 4 तास घेण्यापुरता शिक्षक नाही, तर तो संस्थेला वाहून घेणारा शिक्षक तयार व्हावा असं त्यांना वाटायचं. आणि मुलं घडवताना शिक्षकांनी नुसतं वर्गातच शिकवायचं नाही, तर बाहेरचं ज्ञानही त्यांना द्यायचं. म्हणून दर रविवारी बोर्डिंगमध्ये सभा व्हायच्या, विद्यार्थ्यांच्या सभा, आणि त्याच्यामध्ये विषय दिले जायचे. मुलं त्या उदाहरणार्थ हुंडा देणं घेणं, हुंडा पद्धती चांगली की वाईट, असे काही विषय दिले जायचे सामाजिक. आणि मुलं आणि मुली मनसोक्त बोलायचे, आणि त्यांना मार्गदर्शन करायला शिक्षकाला बोलायचे. शिक्षक प्राध्यापक कोण असेल तो त्यांना मग समारोप त्याचा करायचा. म्हणजे शिक्षकही घडत होते आणि विद्यार्थी सुद्धा घडत होते. आणि विद्यार्थी कडक शिस्त होती सर मॅडम. सकाळी 5ला उठल्याने काठीच बसायची, नंतर जेवणाच्या वेळेला हजर राहिले नाही की जेवण मिळायचं नाही त्यांना, इतकं कडक होतं. आणि मला आठवतंय एकदा, आणि मुलं जे खातात तेच मामा खात होते बरं का. एकदा एका बाईनं, स्वयंपाकी बाईने मामाला ताट जायचं म्हणून तवंगवरचे असतात ना भाजीचे, ते दिले बरं का. आणि ते दिल्यानंतर ती बाई घेऊन आली ताट मामा पुढे ठेवायला. मामा पुढे ठेवल्यानंतर नाही, एका मुलाच्या हातात दिली आणि मामाकडे नेऊन द्यायला लावले. तर मामाने ते तवंग पाहिलं, त्या मुलालाही बोलवलं, ते बाईला बोलवली. ती म्हणाले, तुझ्या घरात सगळेजणांना असंच तवंगची भाजी खाऊ घालते का तू? आमच्या मुलांना असंच देतं का सगळं? नाही ना. त्या मुलाला सांगितलं, तू तरी कसं आणलं रे, तू असं खातो का माझ्यासाठी? नाही म्हणाले, हे परत करा, सगळं ढवळा त्यात, आणि त्यातली मला भाजी आणा. म्हणजे असं स्वतःपासून सुरुवात असायची. आणि मुलं शिकायचीच ना ते, त्यामुळे पाया लावलेल्या असायच्यात खरेदीला. म्हणजे मुलं व्यवहारात सुद्धा तयार करणं अत्यंत गरजेचं होतं. कमवा शिका योजना मामा राबवायचे. उदाहरणार्थ गुरांच्या बाजारामध्ये दलाल खूप पैसे घ्यायला लागले शेतकऱ्यांकडनं. तर मामांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला
आणि मुलांना पावत्या करायला लावले त्यांना. आणि सरकारी नियमाप्रमाणे 50 पैसे असेल पावती, तेवढीच पावती शेतकऱ्याला मिळायची. आणि दलाल 10-20 रुपये घ्यायचे. तर असे पावते तयार करणं, त्याचा हिशोब ठेवणं, भाजीपाला खरेदी करायला मुलांना पाठवणं, त्याचा हिशोब ठेवणं, असे म्हणजे नुसतंच पुस्तकी किडा करण्यापेक्षा सामाजिक ज्ञान त्यांना जेवढं मिळेल तेवढं देण्याचा प्रयत्न इथं व्हायचा. आता जे नवीन शैक्षणिक धोरण आलंय, व्यावसायिक शिक्षण असावं, ते मामांनी त्या काळात सुरू केलं. म्हणजे त्यांची इच्छाच होती की ह्या पुस्तकी शिक्षणाबरोबर तो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करणार आहे हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मुलं ते तयार करायचे. छान आठवणी आहेत. आणि एक महत्वाचं म्हणजे मामा आजारी पडले बरं का. मधुमेहाचा त्यांना विकार होता. त्यांना याला पाठवलं मिरजला, मिशनरी हॉस्पिटल. त्यावेळेला प्रसिद्ध होतं बरं का. आपल्या भागात इतक्या हॉस्पिटल नव्हते, सगळे लोक मिरजला जायचे कारण पैसाही कमी लागायचा आणि सेवा चांगली मिळायची. तर मामा तिथे गेले आणि त्या ठिकाणी आपल्या बोर्डिंगचा एक विद्यार्थी MS करत होता, VY यादव. बोर्डिंगचे विद्यार्थी. आणि मामा तिथे आले म्हटलं, नंतर सगळी व्यवस्था त्यांच्याकडे होती. मामा 2 महिने होते मिरजला. आणि BY यादव कमी जास्त बघत होते. ते तिथील मिशनरींची सेवाभावी वृत्ती पाहिल्यावर मामा मनापासून खुश झाले. ते म्हणाले अशी सेवा इतर तर कुठे मिळत नाही आपल्याला, तर आपण काय करू, बार्शीला त्यांना हॉस्पिटल काढायला सांगू. मग ते फ्लेचर जे BY यादवांचे गुरु होते ते त्यांच्याकडे आले, त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या बार्शीला हॉस्पिटल काढा की, इतकी चांगली सेवा तुम्ही देतात गरिबांना. तर फ्लेचर काय म्हणाले, डॉक्टर यादवच्या तोंडूनच आम्ही ऐकले की फ्लेचर म्हणाले की अरे नाराज येण्याचं काहीच कारण नाही, तुमचा हा जो पोरगा आहे ना हा तयार झालाय, याला तिथं पाठवतो ना, काढा हॉस्पिटल तुम्ही. आणि मग मामाने सांगितलं का रे येणार का तू. तर त्यावेळेला अगदी मेरिटने असणारे डॉक्टर BY यादव बरं का, शिवाजी विद्यापीठात पहिले MS, म्हणजे त्यांना परदेशात ऑफर होत्या, ते सगळे टाळून मामांच्या इच्छेखातर ते इकडे आले. आणि हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा 3 खोल्या उभ्या केल्या. 3 खोल्या उभ्या केल्यानंतर मामाने सांगितलं याला नाव काय द्यायचं. मामा आपलं नाव देऊ देत नव्हते कुठल्याच शाखेला. आमच्या प्रत्येक शाखेला संत तुकाराम विद्यालय, सर्व ज्ञानेश्वर विद्यालय, महाराष्ट्र संत विद्यालय, जनता विद्यालय अशी नाव आहेत. फक्त चाऱ्याला लोकांनी खूप आग्रह केला जन्मभूमी आहे म्हणून कर्मवीर विद्यालय 4 आहे नाव, पण कर्मवीर फक्त आहे, जगदाळे मामा नाहीत. आणि हॉस्पिटलचं नाव देण्याचं ठरलं. मग आम्ही जे कार्यकर्ते होते आम्हाला मामाने बोलवलं. अरे म्हणाले हॉस्पिटलची इमारत उभी झाली, आता तिथे आपल्याला कामकाज सुरू होईल, या हॉस्पिटलचं नाव काय द्यायचं. तर आम्ही गप्प बसलो सगळे. मामा म्हणाले माझ्या डोक्यात आहे महात्मा गांधी हॉस्पिटल नाव द्यायचं. आम्हाला नको होतं ते. मग आम्ही काय मामांना म्हटलं, म्हणजे महात्मा गांधीबद्दल नितांत आदर, पण ही जी वास्तू उभी केली याला साजेसं दुसरं नाव पाहिजे असं आमचं मत होतं. मग मामांना आम्ही काय केलं, मामा म्हटलं आम्ही जरा विचार करून सांगितलं चालतं का. हो म्हटलं आमची मतं कॉन्फिडेन्शियल राहिली पाहिजे. मग आम्ही चिठ्ठीवर तुम्हाला नाव लिहू देऊ, मग तुम्ही वाचा ते, तुम्हाला योग्य वाटेल ते सांगा, मग त्याप्रमाणे आपण नाव देऊ. आणि आम्ही बाहेर आल्यावर सगळ्यांनीच ठरवलं की आपल्या चिठ्ठीवर सगळ्यांनी जगदाळे मामा हॉस्पिटल नाव लिहायचं. मामांना थोडक्यात फसवलं मला. आणि आम्ही सगळ्या चिठ्ठ्या दिल्या मामाकडे नेऊन आणि आलो पळून, कारण पुन्हा आम्हाला शिवा खावं लागलं असतं. आणि मामाने सगळ्या चिठ्ठ्या उचलायला सुरुवात केली, उडायला गेली जगदाळे मामा हॉस्पिटल, जगदाळे मामा हॉस्पिटल. आणि मग ते गप्प बसले आणि ते जगदाळे मामा हॉस्पिटल झालं असं तिथे. तर कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाला असंच झालं. ते काय मामा नाव देऊ देत नव्हते, पण तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की मामा तुम्ही किती विरोध केला तरी चालेल, आम्ही मराठवाडा विद्यापीठ या नावानेच कॉलेज आणणार. आणि त्यांनी विद्यापीठात जाऊन त्या नावानं मंजुरी आणली, त्यामुळे मामा गप्प बसले. नाही तर आपलं नाव देऊ देत नाही अजिबात नाही. आणि एक शिस्तीचा आणखी नमुना सांगतो तुम्हाला, कडक शिस्त कशी होती. मी BEdला 1966 सालची गोष्ट आहे, पहिली बॅच आमची. तर त्या बॅचला घोडके नावाचा एक विद्यार्थी होता, तो गौरव येऊन जाऊन करायचा. आणि माझी शिस्त अशी होती, मामाच्या तलमीत झाल्यामुळं सगळे वेळेवर तास घ्यायचे आणि वेळेवर सोडायचे. मी आयुष्यभर सकाळचा पहिला तास घेत आलो, 7:30चा सकाळचा, 7 किंवा 7:30चा शिवाजी कॉलेजला सुद्धा. आणि त्या तासाला मी कधी 5 मिनिटं
उशिरा गेलो नाही आयुष्यात, कधीच नाही. मी 10 मिनिटं आधीच वर्गात असायचो आणि विद्यार्थ्यांना सतत ताकीद असायची की माझा तास सुरू होण्यापूर्वी तुम्ही आलं पाहिजे. माझा एकदा बोलायला सुरुवात झाली माझी, तास सुरू झाला की कोणी यायचं नाही वर्गात, बरं का. मग त्याप्रमाणे मी येऊ देत होतो. 7:30 तास होता, 7:30 तासाला तर गौरवाचा विद्यार्थी उशिरा आला गोडके, पण त्याला नियम माहित होता की मी घेत नाही आत म्हणून. विचारायचं मी म्हटलं मला डिस्टर्ब करायचं नाही, उशिरा आलेल्यांनी बाहेर थांबायचं, माझं हे येऊ का सर म्हणून विचारायचं नाही. तर त्याप्रमाणे ते फिरत होता आणि फिरत असताना ते काय त्याने पान तंबाखू वगैरे काही खाल्ली असेल, तो पटकन थुकला बरं का. आता DED कॉलेजचं ऑफिस आहे ना, त्याच्या समोरच ही घटना घडली. तर मी खिडकीतून बघतोय बरं का, आणि मामांची स्वारी असायची, सर्वच फिरत असायची मामा, कुठल्या ठिकाणी काय चाललंय वगैरे असं बघत बघत ते तिकडे आले. BED कॉलेजची वरची इमारत नसते, खालचा मजला होता. तर त्यात शंकरराव निंबाळकरचं ऑफिस आहे, तो आमचा BEDचा वर्ग होता. तर तिथं मामा काठी टेकत आले, आम्ही पाहिलं आणि मामा गेले त्याच्याजवळ आणि ते पाठीवर काठी आणली त्यांना. तर ते दचकून बघायला लागले. मामा म्हटलं गर्भगळीत झालं तू, म्हणले का काठी मारली मी तुला, गप्प बसलो तू. अरे शाळा म्हणजे मंदिर असतं आणि या मंदिरात थुकलेलं तुझ्या घरात थुकतो का म्हणे तू, इथे थुकतो, तुला लाज नाही वाटत म्हणाले. आणि मार खाल्ला त्यांनी. आणि हा घोडके पुढं प्राचार्य झाला आणि तो बरेच वेळा सांगायचा की मला मामाची काठीमुळे मला हा प्रसाद मिळाला. प्राचार्य फार कडक होते, चारित्र्य असू द्या, स्वच्छ आणि स्वच्छताच्या बाबतीत फार कडक होते. वर्गात घाण दिसली तर ते अगदी प्राध्यापकाचा सुद्धा परवा करायचे नाही, आधी तुझा वर्ग साफ कर म्हणे. कधीच मामा बोर्डिंगला धान्य कमी पडायचं, कारण काही मुलं फुकट घ्यायचे, काही अर्ध्या फीवर घ्यायचे, आणि त्यामुळे मग धान्य जे गोळा केलेलं असायचं 1.5 पोतं ज्वारी आणि ₹1.5 महिना, तर ते पुरायचं नाही. मग मामा जेव्हा सुगीचे दिवस असायचे तेव्हा पोतं घेऊन जायचे आणि शेतकऱ्यांना विनंती करायची की मग गरीब मुलांसाठी तुम्ही धान्य द्या. मग त्यांना ते पोतं आणलेलं असायचं, त्यात लोक टाकायचे. एक प्रसंग असा होता की मामा चालले होते आणि एक बाई द्यायला ज्वारी घेऊन चालली होती. तिला मामा दिसले ज्वारी गोळा करतायत, तर तिला मामा भेटल्यावर इतकं गैरून आलं, तिने काय केलं, आपल्या पिशवीतली ज्वारी त्या पोत्यामध्ये टाकून दिलं. मग मामांनी तिला विचारलं की अगं तू सगळी ज्वारी टाकून दिली, तुझ्या घरी खायला काय? ती म्हणाली मामा माझ्या ह्या दिलेल्या ज्वारीतून 4 पोरं खाणार आहेत, ते खाल्ले म्हणजे मला समाधान म्हणे, आम्ही आज भुकर राहू. म्हणजे इतकं त्यांचा प्रभाव होता. आणि अशा वेळेला मामांना असं दिसून आलं की मुलाचं बोर्डिंग काढले, पण खिडकीतून मुली बघायच्या खिडकीतून, आणि त्यांचे केविलवाणी चेहरे, त्यांना काय शिक्षणाची सोय नाही वगैरे असं परगावी ठेवू शकत नव्हते ना मुली, लवकर लग्न व्हायचे. तर त्या मामांनी सांगितलं की त्या खिडकीतून पाहणाऱ्या मुलींच्या डोळ्यामध्ये मला असं दिसून आलं की आम्हालाही शिकवा, आम्हालाही शिकवा. आणि मग मामांनी विचार सुरू केला की मुलींसाठी काय करता येईल. आणि मग मामांनी 1947 साली बरं का, 1947 साली गाडगे महाराज यांना बोलून त्यांचे कार्यक्रम ठेवले, त्यातून निधी गोळा केला, भारतीय बालिकाश्रम सुरू केले, मुलींसाठी स्वतंत्र सुरू केले. आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे त्या काळामध्ये बरं का, मी 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, त्या काळात मुलींना पोहता यावं म्हणून मामांनी मुलींसाठी स्वतंत्र विहीर खोदली. आणि सगळ्या विहीर ज्या खोदल्या गेल्यात त्या सगळ्या विद्यार्थ्याच्या श्रमदानात होतं, मजूर लावलेले नाहीत, मुलांनीच काम केलेले. मुलींच्या विहिरीच्या वेळेला आम्ही साक्षीदार आहोत, आम्ही दगड वाहिले आहेत. तर ती विहीर तयार केली गेली आणि मामा मुलींना पोहायला शिकवायचे त्या काळात. इतकंच नव्हे तर मुलींना सायकली आल्या पाहिजेत, सायकल चालवता आली पाहिजे म्हणून मामांनी बोर्डिंगमध्ये सायकल आणून ठेवली आणि मुलींना ते सायकल शिकवायचे. म्हणजे पुन्हा आट्यापाट्या, कबड्डी असे खेळ मुलींचे मामा घ्यायचे. इतकंच नव्हे तर कुस्ती मुलींनी खेळावं अशी मामाची अपेक्षा होती, पण तो काळ तसा नव्हता. आता मात्र कुस्ती मुली खेळायला लागल्या, आपल्या संस्कृती खेळायला लागल्या. तर असं. आणि पुन्हा मग बायका नुसत्या घरी बसून राहतात, त्यांना मधल्या काळात काही जर शिक्षण मिळालं त्यांच्या संसाराला हातभार लागेल आणि त्या सक्षम होतील म्हणून मामांनी जिजामाता स्मारक मंदिर नावाची एक शाखा काढली. जिजामाता विद्या मंदिर आहे ना,
ती इमारत, ती खरी जिजामाता विद्या मंदिरची इमारत नाही, जिजामाता स्मारक मंदिराची इमारत आहे. आणि त्या ठिकाणी मामांनी काय केलं, 4-5 प्रकारचे उद्योग ठेवले. उदाहरणार्थ शिलाई काम, 5-6 मशीन ठेवल्या, बेकरीचं सामान ठेवलं बरं का, नंतर भरतकाम विणकामचं ठेवलं, असे दिला गोष्टी ठेवल्या. आणि बायकांनी फावल्या वेळात येऊन तिथं ते शिकायचं, फावल्या वेळात. आणि मग तिथं ते लघुउद्योग सुरू झालेत. पुन्हा बोर्डिंगमध्ये काही कामं असेल तर मामा त्या बायांना बदली कामं द्यायचे. अशा तऱ्हेने महिलांना सुद्धा सक्षमीकरण करण्याचं काम मामाने केलं. इतकंच नाही तर मुलींची लग्न वगैरे लावताना गाजावाजा करत एवढा खर्च करण्यापेक्षा महात्मा फुलेंनी सांगितलेलं विवाह पद्धतीने लग्न लावावेत म्हणून मामा आपल्या बोर्डिंगमध्ये त्यावेळेला आनंद भवन सुद्धा नव्हतं, एखाद्या कॉलेजच्या समोर साधा मंडप टाकायचे आणि महात्मा फुले पद्धतीनं मुला मुलीचे लग्न लावायचे. त्यात मला आठवतं सिद्धे नावाचे एका रसाच्या लग्नाच्या वेळेला मी पुरोहित होतो. मी पुरोहित कसं तर ते महात्मा फुलेंनी जी विवाह पद्धत दिली आहे त्याचं वाचन करायचं फक्त आणि मग अक्षता टाकायचे नाही. मामा चिडायचे बरं का, लग्नात अक्षता टाकले की मामा अतिशय चिडायचे. तर ते तुम्ही जे तांदूळ ते 2-4 लोकांचे पोट भरेल ना, कशासाठी तुम्ही वाया घालवता. आणि मग गुलाबाची फुलं किंवा इतर फुलांचे पाकळे करायचे आणि त्या अक्षता म्हणून टाकायच्या, फुलं ठेवायची. अशी किमान 4 तरी लग्न आम्ही लावली मामांच्या काळामध्ये. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीत तर मामा उत्स्फूर्त सहकार्य द्यायचे. तर अशा तऱ्हेने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्त्रियांनी अंधश्रद्धेत जाऊ नये बरं का, स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, मुलींनी शिकावं. त्यांच्या बोर्डिंगमध्ये शिकलेल्या मुली आज मोठ्या मोठ्या पदावर आहे. कमल किशोर कदम नावाचे मंत्री होते, त्याची बायको आपल्या बोर्डिंगची विद्यार्थी लता नावाची. आणि तिने मग नवऱ्याला सांगून आपल्या जिजामाता विद्या मंदिर मिळालं, जिजामाता कन्या शाळा आणि वाशीला सायन्स मिळालं. तर अशा आपल्या मुली सुद्धा फार हेडमास्टर झाल्यात, काही अधिकारी झाल्यात. तर हे खरं श्रेय मामांना आहे. स्त्रियांबद्दल अतिशय करुणा त्यांच्या ठाई होती. इतकंच नव्हे, दलित समाजासाठी सुद्धा ते उत्स्फूर्त असायचे. जेव्हा लोकांनी आपलं प्रभात एअर कटिंग सलून होतं तर तिथं सुरवसे नावाचे नावे होते. आपल्या बोर्डिंग मधील मुलांना तर कटिंग करण्यासाठी त्याला ठेवलं बरं का, आणि त्याच्याकडनं कटिंग ते करून घ्यायचं. म्हणजे आणि गांधी छात्रालय, या गांधी छात्रालयात मामांचा मोठा सहभाग होता. गांधी छात्रालय 1934 साली सुरू झालं, आपली संस्था 1934 साली, आणि मामा त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. आणि तिथं जमणाऱ्या गोरगरीब मुलांना आठवड्यातून एकदा मामा भेटायला जायचे. तर दलित आणि स्त्रिया या त्यांच्या अतिशय मामांच्या अपार करुणा होती. आणि त्याच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं मामांनी शिक्षण कार्य, आरोग्य कार्य करत असताना या प्रश्नांकडे सुद्धा पाहिजे दिसून. म्हणूनच त्यांच्या आयुष्याची दोरी लवकर तुटली नाही, कारण ही शैक्षणिक आणि आरोग्य सेवेचं योगदान त्यांनी जे दिलेलं आहे त्या आठवणींना उजाळा आज सरांच्या माध्यमातून मिळालेला आहे. अनेक आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या प्राचार्य चंद्रकांत मोरे सरांशी आज आपण दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत. मामांचं व्यक्तिचित्र सरांनी आपल्या सगळ्यांच्या पुढे उभं केलेलं आहे. सर, आपल्या दोघांनाही खूप उदंड आयुष्य लाभू दे आणि कर्मवीरांच्या सहवासात घडलेलं हे दाम्पत्य आपल्या दोघांनाही. तुम्हाला नमस्कार.